तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कळवणकर बँड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आजचा व्हिडिओ जो एकदम खास होणार आहे। तर आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत रॉकस्टार बँड 0088 ही नवीन गाडी आपल्या शिरसमणीला आहे। त्याचं काम झालेलं आहे आणि आता 7 तारखेला ओपनिंग करणार आहे ते। तर आपण आज जातोय लालू भाऊंकडे, म्हणजे खुशाल भाऊ वाघ यांच्याकडे। त्यांनी आपल्याला बोलवलंय आपल्याकडे, म्हणजे आपल्यासोबत सचिन भाऊ पण आहेत, हे बघू शकता तुम्ही। तर आम्ही इथं थांबलोय, ब्लॉग शूट करतोय। तर आपण आज जातोय खुशाल भाऊकडे आणि आपण तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही बघितलंच असेल गाडीची डिझाईन वगैरे। तर आपण आज बघणार आहोत गाडी संपूर्णपणे। तर गाडीची डिझाईन वगैरे आणि साऊंड क्वालिटी तिथं आपल्याला ओपनिंगलाच बघायला भेटेल। तर आपण आता पुढं व्हिडिओमध्ये बघू गाडीचं कसं काय काम केवढं कितपर्यंत झालं आहे आणि काय। तर चला, तर आपण आता जाऊ शिरसमणीला। तर आपण आता जातो शिरसमणीला। आता आपण थोड्याच वेळात पोहोचू, कारण आपण आता कळवणपासून ब्लॉक चालू केला होता हायवेपासून। तर आता शिरसमणी एकदम जवळच आहे, 2-3 किलोमीटरच्या अंतरावर। आणि आपण या रस्त्याने जातोय। आज पाऊस नाही आणि एवढ्या 2-3 दिवस पाऊसच नव्हता। तर वातावरण एकदम सोयीस्कर आहे, म्हणजे एकदम थंड वातावरण आहे आणि एकदम मस्त वातावरण, निसर्ग एकदम मस्त झालेला आहे। आणि ओपनिंगच्या दिवशी असंच राहील अशी आशा करतो, आणि ओपनिंग आपली छान पार पडेल अशी आशा करतो। तर 7 तारखेला ओपनिंग आहे आणि सगळ्यांना जो ब्लॉग बघत असेल, तुम्हाला जर बँड क्षेत्रातील आवड असेल तर तुम्ही येऊ शकता बँड बघायला। तर आपण शिरसमणी गावात पोहोचलोच आहे डायरेक्ट, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही पण नक्की आपण ब्लॉग, म्हणजे असं तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही बँड बघायला नक्की या। सारखं एवढं बोला। मागं तुम्ही बघू शकता महादेवाचं मंदिर आहे इथं, हे बघू शकता तुम्ही। इथं आपली रॉकस्टार 0088 नवीन गाडीची ओपनिंग राहणार आहे। आपल्या कळवणकडून रस्ता येतो तो, आणि हा कळवणचा मेन रोड आहे तो, कळवणकडून येणारा शिरसमणी गावात। इथून लगेच आलं का इथं ओपनिंग राहणार आहे। आणि आपल्या कळवणवरून कोल्हापूर फाट्यावरून पण यायला रस्ता आहे। तर आपण आलो आहे आता शिरसमणी गावात पोचलो आहे। आता आपण डायरेक्ट बँडपाशी जाऊ मित्रांनो। तर बघू शकता आपण आलो आहे, हा कळवणकडून येणारा रस्ता आणि हा इकडचा कोल्हापूर फाट्यावरून येणारा रस्ता। आणि इथं समोरच वर्कशॉप आहे मित्रांनो। आपण बसवंत बँड इथं बनवत होती तेव्हा आलो होतो, आणि आता ही दुसरा टाईम आहे। बघू शकता गाडीमध्ये लावलेली आणि बरेचसे माणसं असतील। तर मित्रांनो आपण पोहोचलोय आता। गिरीश भाऊ आपल्याला पहिल्यांदा भेटले आणि आपल्याला बघू शकता तुम्ही गाडी पुढे आहे, हे बघू शकता। आणि गाडीत एक मेन सेलिब्रिटी उभे आर्टिस्ट आहेत ते, आपण त्यांच्याशी भेटू नंतर। तर हे बघू, तर आपले गिरीश भाऊ आपल्याला न विचारता चहा पे राहिले। तर आपले गिरीश भाऊ आपल्याला न विचारता मित्रांनो मला कसं तरी भेटला, नाही मा वाटलं नव्हता। तर आपले दिनेश भाऊ पहिले आलेले गाडी बघायला, आणि आपल्यासोबत सचिन भाऊ पण बघू शकता। सचिन भाऊकडे थोडं, आपलं सचिन भाऊकडे फोकस कायमचा फोकस आहे, त्यांनी आमच्यावर फोकस ठेवावा कधीमध्ये। तर सोनू भाऊ आपल्या गाडीचं काम करू राहिले। तर इकडं आपली गाडी उभी। तर मित्रांनो, तर तुम्हाला सगळ्यांना ज्यांना बघायची आतुरता आहे ते आपल्यासोबत आहेत सागर आर्टिस्ट। तर तुम्ही बघू शकता रॉकस्टार 88 तर बघू शकता मित्रांनो रॉकस्टार 88 तर आपल्याला सगळ्यांना ओपनिंगची आतुरता आहे, पण सगळ्यांचं काय बोलावं ते सुचलं सागर। तर रॉकस्टार 88 तर ओपनिंगची सगळ्यांना आतुरता आहे। तर तुम्ही बघू शकता रॉकस्टार 88 सगळ्यांना बघायची आतुरता आहे, पण आपल्याला सगळ्यांना आर्टिस्ट सागर यांचा कमबॅक बघायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहे रॉकस्टार 88 वरचे मेन, जे सर्वात मेन आहेत ते सागर आर्टिस्ट। तर ते आपल्यासोबत आहेत, ते आता आपल्यासोबत 2-3 शब्द बोलतील आपल्या ब्लॉगमध्ये। तर सागर भाऊ काय म्हणणं आहे तुमच्या गाडीबद्दल आणि आपल्या कमबॅकबद्दल? नमस्कार मित्रांनो, तुमच्या प्रेमापोटी मी परत रॉकस्टारवर कमबॅक होतोय, नाही का। 7 तारखेला गाडीची ओपनिंग, तुम्ही पण सगळ्यांनी या ओपनिंगसाठी आणि कार्यक्रमाची शुभा बोलवा। आणि कळवणकर बँड या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तुम्ही पण या कार्यक्रमाची शोभा बोला। तर गाडीची ओपनिंग कधी 7 तारखेला संध्याकाळी 5-6 वाजता आहे। तर गाडीची ओपनिंग 7 तारखेला संध्याकाळी 6 वाजेला आहे, पण तुम्ही सायंकाळी 4 वाजेपासून या, कारण आपल्या गाडीची म्हणजे लुक तुम्ही कसं आहे ते बघू शकता। आणि लवकरात लवकर येण्याचं करावं। आपले सोनू दादा पण आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलू। तर सागर दादांना भेटून एकदम छान वाटलं, आणि आपल्याला खरंच मनापासून त्यांचा म्हणजे आदर आहे त्यांच्यासाठी एक। तर ब्लॉगमध्ये थोडंफार चुकामुक झाली मित्रांनो, पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि आपण ओपनिंगला भेटूच सागर दादांना, तर बोलू त्यांच्याशी अजून।
तर मित्रांनो गाडी मोहत नाही, आपण वाईड अँगलमध्ये कॅमेरा करून घेतला आणि आपल्यासोबत आले ते गाडी जगदीश भाऊ आले. तर मालक राहून पण ते बघू शकला त्यांचं राहणीमान, काम करून राहिले होते ते, आता काम करून आले ते. तर जगदीश भाऊ आता बोलतील ओपनिंगबद्दल आणि गाडीबद्दल. तर जगदीश भाऊ काय म्हणणं आहे ते? माझं काहीच म्हणणं ओपनिंगबद्दल काही ओंकार भाऊने टाकून दिले हे. मग ओंकार भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा त्याला. 7 तारखेला ओपनिंग येते फिक्स. तर बघू शकता तुम्ही गाडी आपली मावत नाही मित्रांनो, पण वाईड अँगल करून मावू आपले. कट मारा